आज फौजींनी मला रडवलं हां, कसं तर सांगते. सगळ्यात आधी बघा मला ना सकाळ-सकाळी ह्या झाडांकडे बघून खूपच पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे मी अजून याच्यामध्ये फुलांची झाडं लावली होती. तर हे कशाची झाडं आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर सकाळचं ब्रेकफास्टचं किचन वगैरे साफ करून झाल्याच्या नंतर माझं दुपारचं जेवण बनवायला मी घेतलं होतं. आता सगळ्यात आधी मी कढीला तडका मारला. आता कढी, भात, चपाती वगैरे केल्याच्या नंतर आम्ही डाळ काही बनवत नाहीत. पण अर्णवसाठी मला डाळ बनवायची होती. तर मी असे काही छोट्या कुकरमध्ये स्टिक करून म्हणजे छोट्या वाटीमध्ये लावून घेतली होती डाळ भातामध्ये. नंतर फौजी आले होते ड्युटीवरून. तर हे बघा यांचं कसं लाडोबा चाललं होतं. तर फौजी बोलले, "मला ना कढी पकोडे खायचे." आता कढी तर बनवली होती. मग घेतले पटापटा पकोडे बनवायला. नंतर बघा कशी मस्तीमध्ये ह्यो बुआ-बुआ करत खेळत होता. आता फौजीने रडवलं म्हणजे काय आल्याच्या नंतर बोलले, "पकोडे खायचेत." मग आता कांदा चिरला. आता कांदा चिरला एवढा कडू कांदा होता, इतकं डोळ्याला पाणी आलं ना. बघा मस्तपैकी पकोडे रेडी झालते. आता तेल तर गरम झालतंच. म्हटलं चला थोडे पोंगे तळून घेऊया. मग नंतर पोंगे वगैरे तळले. मस्त असा जेवणाचा बेत तयार झाला होता. मस्त आवडीने जेवण सगळ्यांनी केलं. तुम्हाला आमचा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक करायला विसरू नका. बाय.